तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेली अगदी साधी दिसणारी एक गोष्ट तुमच्या आयुष्यात कर्जाचा डोंगर उभा करू शकते. होय, हे खरं आहे. आज आपण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जी तुमच्या स्वयंपाकघरात असल्यास तुमच्यावर कर्जाचं ओझं वाढू शकतं. चला तर मग जाणून घेऊया ती गोष्ट कोणती आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी कोणते उपाय करावेत. आपल्या संस्कृतीत स्वयंपाकघराला अन्नपूर्णा देवीचं स्थान मानलं जातं. जिथे अन्न शिजतं तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो, अशी आपली श्रद्धा आहे. त्यामुळे स्वयंपाकघराची स्वच्छता, व्यवस्था आणि तेथील प्रत्येक वस्तूचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि या ऊर्जेचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो. स्वयंपाकघरातील ऊर्जा विशेषतः आपल्या आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर परिणाम करते. म्हणूनच आपल्या स्वयंपाकघरात काही गोष्टी अजिबात असू नये. आपल्या स्वयंपाकघरात ती एक गोष्ट कर्ज वाढवते, ती म्हणजे तुटलेली, चिरा गेलेली किंवा निकामी झालेली भांडी आणि वस्तू. होय, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेली भांडी, चिरा गेलेल्या प्लेट्स, खराब झालेले कप किंवा वापर नसलेल्या निकामी वस्तू ठेवल्यानं घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. या वस्तू नकारात्मकतेला आकर्षित करतात आणि घरातून लक्ष्मीचा वास निघून जातो असं म्हणतात. या गोष्टी घरात दारिद्र्य आणि कर्जाची परिस्थिती निर्माण करतात. वापरण्यायोग्य नसलेल्या वस्तू स्वयंपाकघरात किंवा घरात अजिबात ठेवू नये, कारण या वस्तू घरात जागा अडवून ठेवतात. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो. वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या वस्तू आपल्या मनात निराशा आणि नकारात्मकता निर्माण करतात. आपण नकळत त्यांचा वापर करत राहिल्यास आपल्या अवचेतन मनावर त्याचा परिणाम होतो. जी वस्तू तुटलेली आहे ती अपूर्णतेचं प्रतीक आहे. स्वयंपाकघरात अशा अपूर्ण वस्तूंचा साठा करणं म्हणजे आपल्या आर्थिक प्रगतीत अडथळे निर्माण करणं होय. जुनी, तुटलेली आणि निरुपयोगी भांडी घरात गरिबी आणतात. शिवाय अशी भांडी घरात ठेवल्यानं माता लक्ष्मीही रुष्ट होते असं मानलं जातं. शनिदेव आणि राहूचा नकारात्मक प्रभावही या वस्तूंशी जोडला जातो. त्यामुळे आर्थिक नुकसान होतं. आता केवळ भांडीच नाही तर इतर वस्तू ह्या आहेत ज्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या घरात सुद्धा नसाव्यात. फक्त तुटलेली भांडीच नाही तर स्वयंपाकघरातील आणखी काही गोष्टी आहेत ज्या कर्जाला आमंत्रण देऊ शकतात. त्यामध्ये रिकामे, जुने आणि वापर नसलेले डबे स्वयंपाकघरात ठेवू नये, ते नकारात्मकता आणतात. एक्सपायरी डेट, उलटून गेलेले खाद्यपदार्थ किंवा खराब झालेले धान्य घरात ठेवू नये. ते आरोग्यासाठी हे हानिकारक आहेच, पण नकारात्मक ऊर्जाही वाढवतात. गंजलेली भांडी किंवा खराब झालेले चाकू, चमचे लगेच काढून टाका. गंजलेले लोखंड शनिग्रहाशी संबंधित असून तो घरात गरिबी आणतो. मिक्सर, ग्राइंडर किंवा इतर कोणतीही खराब झालेली विद्युत उपकरणे त्वरित दुरुस्त करावी किंवा ती काढून टाकावी. ती घरात अडचणी निर्माण करते. स्वयंपाकघरात बंद पडलेले घड्याळही ठेवू नये, ते प्रगती थांबवते आणि नकारात्मकता वाढवते. मग आता यावर उपाय काय? तर कर्जमुक्तीसाठी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी काही उपाय आहेत. जसे आजच आपल्या स्वयंपाकघरातील सर्व तुटलेल्या, चिरा गेलेल्या किंवा निरुपयोगी वस्तू, भांडी किंवा डबे तपासा. जी दुरुस्त होऊ शकत नाहीत ते त्वरित घराबाहेर काढा. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करून ठेवा. ओटा स्वच्छ असावा. वेळोवेळी स्वयंपाकघरातील वस्तूंची तपासणी करा आणि निरुपयोगी वस्तू लगेच काढून टाका. स्वयंपाकघरात पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती राहील याची काळजी घ्या. जर हे शक्य नसेल तर स्वयंपाक करण्याआधी किंवा गॅस सुरू करण्याआधी हळद कुंकू लावून पूजा करून एक दीप प्रज्वलित करा. धान्याचे डबे कधीही पूर्णपणे रिकामे होऊ देऊ नका. ते नेहमी थोडे भरलेले ठेवा. आपले स्वयंपाकघर नेहमी सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं राहावं आणि घरात धनधान्य वृद्धिंगत व्हावं यासाठीही काही वास्तू टिप्स आहेत. ते म्हणजे शक्य असल्यास स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावं. हे अग्नितत्वासाठी शुभ मानले जाते. गॅस स्टोव्ह म्हणजे अग्नी आणि सिंक म्हणजे पाणी एकमेकांच्या शेजारी नसावेत, कारण पाणी आणि अग्नी हे विरुद्ध तत्व आहे, ज्यामुळे घरात कलह निर्माण होऊ शकतात. पण यात बदल करणे शक्य नसेल तर सिंक आणि गॅस स्टोव्हच्या मध्ये एक प्लांट ठेवा किंवा एखादी फळी लावा. स्वयंपाकघरासाठी केशरी, पिवळा, हिरवा किंवा लालसर रंग शुभ मानले जातात. किचनमध्ये काळा रंग अजिबात लावू नका. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला असावी. स्वयंपाकघरात एका भांड्यात थोडे जाडे मीठ म्हणजे खडे मीठ ठेवावे. हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. जर आपल्या किचनमध्ये फ्रीज ठेवला असेल तर त्या फ्रीजवर सुद्धा खूप वस्तू ठेवू नये. त्यावर एक छोटासा मनी प्लांट ठेवावा किंवा कोणतेही इंडोर प्लांट तुम्ही या फ्रीजवर ठेवू शकता. याचबरोबर
सेंदव मिठाने भरलेलं पॉट सुद्धा तुम्ही फ्रीजवर ठेवू शकता. हे नकारात्मकता शोषून घेतं. आठवड्यातून हे मीठ बदलत राहावं. याही व्यतिरिक्त धान्याने भरलेल्या बाउलमध्ये काही कॉईन्स टाकून तुम्ही हे पॉट फ्रीजवर ठेवू शकता. यामुळे धनधान्यातही वृद्धी होते आणि कर्ज कमी होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळते. मात्र हे उपाय करताना आपण तज्ज्ञांचा सल्लाही नक्की घ्यावा. स्वयंपाकघरात देवघर किंवा देवाचे फोटो अजिबात ठेवू नये. शक्य नसेल, जागा कमी असेल तर यावरही वास्तू उपाय केले जाऊ शकतात. या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघराला सकारात्मक ऊर्जेने भरू शकता आणि आपल्या जीवनातील कर्जाचे ओझे कमी करून समृद्धीकडे वाटचाल करू शकता. तर मंडळी, तुमच्या स्वयंपाकघरात अशी कोणती वस्तू आहे का जी तुम्हाला काढून टाकायची आहे? आणि तुमच्या घरात असलेल्या अशा वस्तूंनी तुम्हाला काही नकारात्मकता जाणवलंय का, याचे अनुभव शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या टिप्सचा फायदा होईल.